सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधर आहे दयाच्या सागर आहे. गोप गोपी प्रियकरा तमाल निदा पाव हरी तुझे ईशत्व पाहण्याकरता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात तेव्हा तू निजलिले करुण रमण दीपा धाडिला गोप निर्भय करण्यास तेवी माझ्या दुर्दैवा तुडून या वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझा हरी हरी देवा कृपा करी मी आहे वा अधिकारी योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूस अंत माझी चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षाने आता श्रोते सावधान बंकट करी हरी लक्ष्मण विठू जगदेव आदी मिळून गेले वर्गणी जमवाव्या भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधूस्तव गजान म्हणता महासंत तेन घडे हे घडवित मग त्याच्या मठापरत वर्गणी ही कशाला कुबेर त्याचा भंडारी मग कशास फिरता दारोदारी चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे एकदा भाषण बरदेवरला हसून या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठामठी हा अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हाव्यास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा अवघी वने हा बगीचा पलंग ज्यांची मेदिनी अष्टसिद्धी दासी भरी दाबता ती ज्यांच्या घरी कोण तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्यनारायण त्याची दीप कोटूर प्रकाश देऊ शकेल दान प्रतिकार करण्यात माझा तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलकारा तो कोटूर होई सार्वभौमा भूषविता इच्छा ही का वैभवाची असे मानवा प्रतिसाची या व्हाव्याची पूर्ण या पुण्यकृत्याने रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली प्राणासाठी नसे झाली हे तीही ध्यानी धरा रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास जन्मवरण हेही त्यास नाही मुळी राहिले तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण भाया सर्वता पुण्यरूपा औषधा आता मिळणे भागा आहे की संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार या पुण्यरूपे औषधीने म्हणून पुण्य संचय करा कुतर करा चित्ती धरा पुण्य मेदिनी माझी पेरा आपल्या संपत्तीचा बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार त्यास न कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे खडक असती जाना ते टाकल्यावर जाना ते किडे पाखरे खाक्षिती संत सेवे समान कोणते नाही पुण्यान स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संताचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा एकदा टाकीता मेदिनी माझी कनिस होते त्या कंसास दाने येते एखादेच बहुती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुडाळ झाले उत्तर खरे जातो असल्यावर कुठली कथीही तर्काची नेता असल्या वजनदार वर्गणीची जमे भार शुल्लकाच्या नयन होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला ससुरी जटू लागले गावकरी मग वाहन कशाची बांधकाम कोटाची चालत शेगा विसाचे दगड जुनारे तिचे सामान गाड्या वाहती त्यावेळी सामर्थ्य स्वारी होती जुने मठावरी त्यांनी विचारांतरी केश रीती केला हो आपण तेथे बसल्यावर काम चालले झपाट्याने म्हणून कौतुक केले समर्थाने केले कैसे ते बरी सा एका रीतीच्या गाडीवर समर्थाची बसती झाली तो गाडीवाने झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज बदले तयास कार्य खाली उतरला असा परमहंसा असं विटाळाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मीनबाईच्या गाडीवरी ते आम्हा उचित नसे मारुती रामरूप झाला बरी रामाचा निधी नाही बसला तो बाजूबहा राहिला कर जोडून रामा पुढे बरे बाबा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैलांनो नीट चला की गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले नाही कशाच बुजले गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलात समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले ते चालली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे 2 नंबर 43-45 700 सर्वेच्या नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या 2 नंबर जागा थोडी थोडी घेऊन साधीला तो मध्ये जाण्याचे कारभारी एक एकराचा हुकूम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधीमध्ये साधनेला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमिनी घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते पणी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणि एकर तुम्हाला लागून काम पाहून जागा देऊ या स्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले तरी त्यात जो पाटील होता करी तो बोलला समर्थ 11 गुंठे जागेचा तपास करावा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल तुला दंड झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशावरती समांतराने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शहरात त्यांनी मारला की हा दंड झालेला विनाकारण आहे बला श्री गजानन संस्थेला दंड प्रकरणावरती शेरा त्यांनी मारला की दंड झालेला विनाकारण आहे मला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावाची या घडलेल्या प्रकाराची दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला ऐसा हुकूम जेव्हा आला ते हरिपाटलाला आनंद झाला विशेष
तो म्हणे समर्थाचे वाक्य न खोटे व्हावयाचे मजुरी किटाळ महाराज येऊन गेले नुकतेच. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसाला वरी धक्का त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाचे हा एक प्रकार आजदिनी झाला असे समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थाचे चमत्कार तो आता वर्णितो मेहकरच्या श्रीदला सोडून नामे ग्रामभला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी असं होतं आरोग्य कुतून गेले अवघे अंग उडले उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करबत बोटे जडून गेली तनु प्रति चढली आली कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला दणगे म्हणून गंगा भारती त्या महारोगाला त्रासला ती समर्थाची ऐकून कीर्ती शेगावाची बातला श्रोते त्या गोसाव्याचं लोकाडू लागले बहुत तुला रक्तभीती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसतील शेठाई उभा राहून दर्शन घेई कधी न जवळ जाई त्यांचे जन्म धराव्या हा स्पर्शजन्य रोग भार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मनी करी परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेविता पायावर समर्थांनी पटतोर मारिली त्याच्या डोक्यावर अतिजोराने विरोधो म्हणून तो बाठेला समर्थासने आळवलाला स्वामीने त्याच्या थोबडार दोन्ही कडे ताडिले फडाफड मारिल्या मुखात आणि कवरती एक लात का करून वेडक्या प्रत तुपले त्याच्यातून वरी तो जो त्याने मारिला समर्थाचा प्रसाद बला बेडका होता जो कपडला त्याच्या अंगावर तो त्याने घेऊन करी चोळूया अवघ्या शरीर लावित झाला मर्मापरी आपल्या सर्वांगास तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता या तो घुसवायची बोलला झाला पहा येणे रीती आधीच शरीर नासले तुझे आहे बापा बरी त्यावरी त्यांनी टाकले या मंगळ वेडक्या ते तो प्रसाद मानिला अवघ्या त्या अंगाले चोळीला जा लावून साबणाला धुवून टाकी चतुर हे ऐसे वेळे पीर विचारू लागता भूमीवर त्यांसी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे म्हणती याचा परिणाम ऐसा होता विधी कृत्य असं होत येतो तो येता सहज जातो समाज तो रसातळा याची तुझे उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास केले धावून या वेड्या पिशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता म्हणे तुम्ही तेच चुकता याचा विचार अमंगळ साधुबाची काही न राहते निश्चयाची कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधीना वसे कदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मला मध्ये का कस्तुरीच्या सारखा सुवास येतोय लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंकास हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात तुक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही मी तुका वेळा नाही बेडकास मला मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तर तुझा समर्थाची योग्यता तुला मुळी न मुळी जाणली त्याचे पाहण्यापर्यंत त्याला जाऊ एक वार स्नान केलेल्या जाग्यावर वेळा आता करू नको समर्थ स्नान प्रति दिवशी करतील त्या जागेशी तेथल्या ओल्या मातीशी मिलावितो निजांगा ऐसा संवाद तेथे झाला दोघे गेले स्थाना तो कुटाळाशी आला अनुभव गोसाव्यापरीच मृत्तिका स्थानस्थळाची भोगानी घेतली साची तो गोसाव्याच्या हाती बसली औषधी होऊन कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित दुर्गंधीही किंचित येत होती ती याला तो प्रकार पाहता क्षणी कुटाळा घोटाळाला मनी कुत्सित कल्पना सोडून क्षण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजना ते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे 15 दिवस गेले रोगाचे स्वरूप वाटले लालीने ते सोडिले तयाची अंगाला चाफे झाले पूर्ववत वेगापतीच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडीला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसया नावाची ती शेगावी अलिसाची न्यायाधीशपतीला संतोष भारती कुमार होता तिच्याबरोबर येऊन पतीस जोडीले कर चला आता गावात तुमची व्याधी बरी झाली ती दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमुळे आहे तेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू करा आजपासून ही साचार मी तुमचा खचित नाही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बैसली त्यांनी माझी उतरली धुंदी चापट मारून राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केली विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे बोलले संकेते थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईसनी घरा येथे नकोस राहू जरा सोड जवळ करावे हिची जीवनमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय करी तिला अंतर देऊ नको मातोश्रीची करता सेवा तो प्रिय होतो असू द्या पुंडलिकाचा ठेवावा इतिहासात डोळापुढे मी येता सवडदात पुन्हा रोग होईल पूर्वत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरीने तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काही तरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल 84चा फेरा ऐसे साजे सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मला ती उगरती या समर्था परमार्थ केली तर माती टाकू नका रे मोहाची
ऐसा सांगून कुटुंबाला मुलाचं सवडताला दिली धरून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समाजदर्शी आवडीने म्हणावी साची त्यास कला गायनाची येत होती उदो. प्रत्यही तो असता एक तारा घेऊन जाणा समर्थाच्या सन्निधाना बसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचे हे अर्चमन वस्तू अशीच आहे गाणं रंजविणारी सर्विताते. हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौष मासी झामसिंग आला शेगावसी बोलता झाला समर्थासी माझ्या गावाचं चला हो ममबाच्या गृहाला आडगावी नेण्याला मी आलो आपणा होतो आपणाला तही आपुला करार. ऐसा होता समर्थ मी नाही येता आता नको करू आग्रह होता पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुता आता चला मुंडगावात मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुंडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याय आलो आपण. झामसिंगाबरोबर मुंडगावी आले साधूवर दर्शन उठले नारून तो न आनंदवर नव्हे. झामसिंगाने भांडारा घातीला असला थोर खरा मुंडगाव झाले गोदातीला. दुसरे की हो पैठण पैठण माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निकातही महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगाजी. झामसिंगा आज चतुर्दशी मुळेच आहे रिक्त तिची भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला त्यावर स्वयंपाक झाला यावर लोक जमले आहेत फारा आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टे योग्य परी हे न माने. त्या जगदीश्वराला जामशिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बैसेला भोजना तो एकाएकी आकाशी जाना भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला बारी कडा ती कांतारी दागली झाडे मोडाव्या. घटकेत पाणी पाणी झाले अन्न घेवाया गेले त्या जामसिंगाने विनिले महाराज असे येणे रीती. आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी. फिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया निवारा या पर्जन्याला हा नवे पावसाळा आगांतुक बेटा आला आमचा नाश करावा. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे पहा सकळ. मग म्हणतील लोक ऐसे झामसिंग केले पुण्य हा भंडारा घालून ते बोले आम्हाला गुण. वा खूप तरा पुण्याची महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित होसी का गा. तुला न उद्या देईल दगा हा प्रजन्य कधीही आताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशाशी पाहू लागले पुण्यराशी तो आबाळ फाकले मेघ सनात निघून गेले. सर्व ठाई ऊन पडले ते एका क्षणात झाले अगाध सत्ता संताची. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा झाला पुन्हा. तो नियम चालला अजून त्या मुंडगावी झामसिंगे आपली इष्टेट सर्व अर्पण केली महाराजांची चरणी भरी त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थाचे झाले भक्त पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोरे असे हा उकरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एक साचा भक्त झाला महाराजांचा ऐन तरण्य माझारी. हे उकरीडा नाम वराडात पोर नसल्या वाचत लोक ठेविते नवसे ठेवितात ऐसा प्रघात ते प्रांती. हे पेटय्या तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उगिरडा वराडात नाव ठेविती बालकाचे. हा पुंडिलिक वैद्य पक्षासी करावया वारिसी येत नियमी शेगावसी घ्या दर्शन समर्थाचे. जैसे गादी वारकरी वद्य पक्षा माझारी जाती इंद्रायणीचे तरी देहू आळंदी गावाला. तैसा हा वराडात वारी वद्य पक्षात करी येऊ शेगावत परमभाव भक्तीने. असो एकदा वराडात रोगग्रंथी सन्निपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की त्या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंग ज्वराने तप्त होते. डोळे होती लाल बहु आणि कोठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वरती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळ तसे शुद्ध काही न राहत असे तलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भारत खंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती ते इकडे सात इकडे आली गावगाव पसरली त्याच्या प्रतिक्रिया सोडून दिली लोकांनी ती घरेदारी. त्या दुर्धर जातीची स्वारी आली पहा मुंडगावावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगावची निघाले कसकस त्याला घरीच आली परी ती त्याने चोरली शेगावची वाट धरली आपल्या पित्या समेत. येता 5 कोसावर शरीराचा भरला जोर एक पाऊल भूमीवर त्याच्या वेना टाकवेना. गाठ उठली बगले तर हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसेतात कारे पुंडलिका ऐसे करीसी. पुंडलिक म्हणे बापाला बापा म्हशी तापा आला गोळा एका काखेला उठला आहे दवा. शक्ती सारी शीन झाली आता मशीन चालवे मुळी. काय करू ती राहिली वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी दया घना वारीचं खंडन पडी. पाडीन दाव तुझ्या दिव्य चरणा भक्त वत्सल कृपा निधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर. जरी सांडले शरीर तरी न परवा त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी. ही साथ झाली वैरी तिचा नाश करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थकडे जोवर बापही झाला चिंता दूर ती मुलाची पाहुणी स्थिती. तोही रडू लागला ते हा एकुलता एक पुत्र मला. देवान दिवानी भला हा माझ्या वंशाचा उग्रडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसाव्यास आणू काय समयास बाळा तुला बाळास बसावया. पुंडलिक व देतायावरी
झाली पाहिजे पायीच वारी उठत बस कसे तरी चला जाऊ शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शव तरी ते शेगावास नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिका आला अति कष्टे शेगावाला पाहुणे स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थाने माव केली एका हाताने काक दाबिली. त्यांनीच आपुली अति जोर करून या आणि केली मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडाधर टळले आता तिळभर त्याची चिंता त्याची करू नको. तै महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी. गेली जागच्या जागी जिरोनी तापतोही उतरला. कंपासक्ततेने राहिला देहा कारणे करी पुंडलिकाच्या मातेने आणला नैवेद्य वाढून. त्यास घास त्या नैवेद्याचे समर्थे देता दोन साचे. कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या पुंडलिके झाला पुरोत शक्तता राहिली किंचित. हे गुरु भक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो. गुरु असल्या योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा करी. कामधेनू असल्या घरी का न इच्छा पुरतील. सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावला जो हे जो चरित्र वाची भला. त्याचे टळेल गंडा तर संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खान जाणी. मात्रा विश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्री दासगणु विरचिते हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रत हेची देवा मागणे शुभम भवते श्री हरार्पण वस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य त्रयोदशोऽध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भक्त मंडळी.